नमस्कार मित्रांनो, नोन बॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये मी कृष्णा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट नेट परीक्षेमधील अनिवार्य पेपर क्रमांक 1 यासंबंधी चर्चा करणार आहोत. जसं आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक बनायचं आहे त्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर एकतर PhD करावी लागते किंवा सेट नेट परीक्षा पात्र व्हाव्या लागतात. मग या सेट नेट परीक्षेमधील जो काही पेपर क्रमांक 1 असतो, या पेपर क्रमांक 1चा सिलेबस काय आहे, त्यामध्ये किती युनिट आहेत, कोणता युनिट किती महत्त्वाचा आहे, कोणत्या युनिटवरती किती प्रश्न विचारले जातात, एक प्रश्न किती मार्कासाठी असतो, एकूण मार्क किती असतात आणि किती प्रश्न विचारले जातात, यासंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायचं आहे. पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायचे. मित्रांनो, नेट आणि सेट या दोन वेगवेगळ्या परीक्षा आहेत. नेट परीक्षा ही राष्ट्रीय पातळीवरची असते आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये असते, तर सेट परीक्षा ही राज्य पातळीवरची असते आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये असते. जरी या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या जरी असल्या तरी दोन्ही परीक्षेचा सिलेबस एकसारखाच असतो आणि परीक्षा पद्धतीही एकसारखीच असते. म्हणून आज आपण नेट आणि सेट या दोन्ही परीक्षेमधील अनिवार्य पेपर क्रमांक 1 ज्याचा दोन्ही परीक्षेमधील सिलेबस एकच असतो त्यावरती चर्चा करणार आहोत. अनिवार्य पेपर क्रमांक 1 याच्या अभ्यासक्रमामध्ये 10 युनिट असतात. या 10 युनिटवरती 50 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असतो. असे एकूण 100 मार्काचा हा पेपर असतो आणि 1 तासाचा वेळ हा पेपर सोडवण्यासाठी दिलेला असतो. आता सर्वसामान्यपणे असा एक समज आहे की प्रत्येक युनिटवरती 5 प्रश्न विचारले जातात, पण 2019 आणि 20मधील परीक्षांमध्ये काही युनिटवरती 6 प्रश्न विचारले गेलेत, काही युनिटवरती 5 प्रश्न विचारले गेलेत आणि काही युनिटवरती 4 प्रश्न विचारले गेलेत. मग ते युनिट कोणते आहेत हे पण आपल्याला आज पाहायचं आहे. सर्वसामान्यपणे पेपर क्रमांक 1ला टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड असं म्हटलं जातं. सेट आणि नेटच्या वेबसाईटवरती हा सिलेबस तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळेल, पण आज आपल्याला हा सिलेबस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मराठीमधून पाहायचा आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की या पेपरच्या अभ्यासक्रमामध्ये 10 युनिट असतात. यामधील पहिला युनिट आहे तो म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड, ज्याला मराठीमध्ये अध्यापन अभियोग्यता असं म्हटलं जातं. आणि या युनिटमध्ये एकूण 6 सब पॉईंट आहेत. पहिला आहे अध्यापनाची संकल्पना, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये. दुसरा आहे अध्ययनाची वैशिष्ट्ये. तिसरा आहे अध्यापनावर परिणाम करणारे घटक. चौथा आहे उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापन पद्धती. 5वा आहे अध्यापन सहाय्यभूत प्रणाली. 6वा आहे मूल्यमापन पद्धती. आणि या युनिटवरती 2019 आणि 20च्या परीक्षेमध्ये 6 प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे एकूण 12 मार्काचे प्रश्न या पहिल्या युनिटवरती विचारले गेले होते. दुसरा युनिट आहे तो म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी, ज्याला मराठीमध्ये संशोधन पद्धती असं म्हटलं जातं. या युनिटमध्येही परत 6 सब पॉईंट आहेत. पहिला आहे संशोधन, त्याचा अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये. दुसरा आहे संशोधनाच्या पद्धती. तिसरा आहे संशोधनाच्या पायऱ्या. चौथा आहे शोध प्रबंध, शोध निबंध लेखन. 5वा आहे संशोधनात ICTची भूमिका. आणि 6वा आहे संशोधनातील नैतिकता. आणि या दुसऱ्या युनिटवरती सुद्धा 19 आणि 20च्या परीक्षेमध्ये 6 प्रश्न पडले होते. म्हणजे एकूण 12 मार्काचे प्रश्न यावरती विचारले गेले होते. तिसरा युनिट आहे तो म्हणजे परिच्छेद आकलन, म्हणजे त्याला सर्वसामान्यपणे आपण उतारा म्हणतो. आणि हा उतारा 10 मार्काचा असतो. एकूण 5 प्रश्न त्यावरती विचारलेले असतात. उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा असतो आणि त्याचे योग्य उत्तरं तुम्हाला निवडायचे असतात. चौथा युनिट आहे तो म्हणजे कम्युनिकेशन, ज्याला मराठीमध्ये संप्रेषण किंवा संभाषण म्हटलं जातं. मग या युनिटमध्ये एकूण 4 सब पॉईंट आहेत. पहिला आहे संभाषणाचा अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये. दुसरा आहे प्रभावी संभाषण किंवा प्रभावी संप्रेषण, त्यामध्ये शाब्दिक, अशाब्दिक, समूह संप्रेषण आणि वर्गातील संभाषण.
तिसरा त्यामध्ये सब पॉईंट आहे प्रभावी संप्रेषणातील अडथळे आणि चौथा आहे तो म्हणजे समूह संपर्क माध्यमे आणि समाज. आणि या युनिटवरती 19 आणि 20च्या परीक्षेमध्ये एकूण 5 प्रश्न विचारले गेले होते, म्हणजे चौथा युनिट हा 10 मार्कासाठी आहे. पाचवा युनिट आहे तो म्हणजे गणितीय आणि तार्किक अभियोगिता आणि हा युनिट खूप महत्त्वाचा आहे. 12 मार्काचा युनिट आहे. यावरती 6 प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये काही सब पॉईंट पण आहेत. पहिला आहे तो म्हणजे तर्काचे प्रकार, दुसरा सांख्यिकी मालिका, अक्षर मालिका, कोड आणि सहसंबंध आणि तिसरा गणितीय अभियोग्यता, त्यामध्ये पूर्णांक, वेळ, अंतर, प्रमाण, गुणोत्तर, टक्केवारी, व्याज, सरासरी इत्यादी सब पॉईंट त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. 6वा युनिट आहे तो म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ज्याला मराठीमध्ये तार्किक क्षमता असं म्हटलं जातं. यामध्ये 6 सब पॉईंट आहेत. 4 प्रश्न यावरती विचारले जातात, म्हणजे एकूण 8 मार्काचा हा युनिट आहे. मग हे सब पॉईंट कोणते आहेत यामध्ये, तर पहिला आहे तर्काची रचना, आकलन, दुसरा आहे उद्गामी अवगामी विचारांचे मूल्यमापन, तिसरा आहे वेन आकृती, चौथा आहे भारतीय तर्क, 5वा आहे प्रमाण आणि 6वा आहे अनुमानाची रचना आणि प्रकार. 7वा युनिट आहे तो म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन, ज्याला मराठीमध्ये माहितीचे विश्लेषण असं म्हटलं जातं. यावरती एकूण 5 प्रश्न विचारले जातात, म्हणजे 10 मार्काचा असा हा युनिट आहे. यामध्ये 5 सब पॉईंट आहेत. पहिला सब पॉईंट आहे माहितीचे स्रोत, संकलन आणि वर्गीकरण, दुसरा आहे गुणात्मक आणि संख्यात्मक माहिती, तिसरा आहे आलेखात्मक वर्णन, चौथा आहे माहितीचे विश्लेषण आणि 5वा आहे माहिती आणि शासन. 8वा युनिट आहे म्हणजे ICT, म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी, ज्याला मराठीमध्ये माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान असं म्हटलं जातं. यावरती एकूण 4 प्रश्न विचारले जातात, म्हणजे 8 मार्काचा असा हा युनिट आहे, ज्यामध्ये 4 सब पॉईंट आहेत. पहिला सब पॉईंट आहे ते म्हणजे व्याख्या, म्हणजे माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञानाची व्याख्या, दुसरा आहे मूलभूत माहिती, ज्यामध्ये इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ, व्हिडिओ यावरती प्रश्न विचारले जातात, तिसरा आहे उच्च शिक्षणातील माहिती तंत्रज्ञान आणि चौथा आहे माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान आणि शासन. 9वा युनिट आहे तो म्हणजे पीपल, इन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट, ज्याला मराठीमध्ये मानव, पर्यावरण आणि विकास म्हटलं जातं. या युनिटवरती एकूण 5 प्रश्न विचारले जातात, म्हणजे 10 मार्काचा असा हा युनिट आहे. या युनिटमध्ये एकूण 6 सब पॉईंट आहेत. पहिला सब पॉईंट आहे विकास आणि पर्यावरण, दुसरा सब पॉईंट आहे मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध, तिसरा सब पॉईंट आहे पर्यावरणीय मुद्दे, त्यामध्ये स्थानिक मुद्दे, प्रादेशिक मुद्दे, जागतिक मुद्दे, त्याचबरोबर वायू, जल, मृदा, ध्वनी प्रदूषण, तसंच हवामान बदल आणि त्याचे परिणाम. त्याचबरोबर चौथा सब पॉईंट आहे नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने आणि शेवटचा सब पॉईंट आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1986, हवामान बदलाविषयी राष्ट्रीय कृती योजना, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय करार यावरती पण प्रश्न विचारले जातात. मग त्यामध्ये रिओ परिषद असेल, क्योटो प्रोटोकॉल असेल, पॅरिस करार असेल किंवा इत्यादी पर्यावरणासंबंधी करार असतील, यावरती प्रश्न विचारले जातात. 10वा आणि शेवटचा युनिट आहे तो म्हणजे हायर एज्युकेशन सिस्टम, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण उच्च शिक्षण प्रणाली असं म्हणू शकतो. यावरती 4 प्रश्न विचारले जातात, म्हणजे एकूण 8 मार्काचा असा शेवटचा युनिट आहे, ज्यामध्ये 6 सब पॉईंट आहेत. पहिला सब पॉईंट आहे उच्च शिक्षण संस्था आणि प्राचीन भारतीय शिक्षण, दुसरा आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण, संशोधन आणि विकास, तिसरा आहे भारतातील ओरिएंटल, पारंपरिक, अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम, चौथा आहे व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण, 5वा आहे मूल्य शिक्षण आणि पर्यावरणीय शिक्षण आणि 6वा आणि शेवटचा आहे धोरणे, शासन आणि प्रशासन. म्हणजे असे एकूण 10 युनिट पेपर क्रमांक 1 म्हणजे अनिवार्य पेपर क्रमांक 1
च्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. आता आपल्याला या 10 युनिटचा अभ्यास करत असताना याचं 2 भागामध्ये वर्गीकरण करता येतं. एक भाग आहे जो म्हणजे ज्यामध्ये तुम्ही मनन चिंतन करून त्याचा अभ्यास करू शकता, म्हणजे थेरॉटिकल आहे. दुसरा भाग करता येऊ शकतो तो म्हणजे प्रॅक्टिकल आहे. जो मनन चिंतन करायचा भाग आहे म्हणजे थेरॉटिकल भाग, त्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च मेथडॉलॉजी किंवा आपण हायर एज्युकेशन घेऊ शकतो, एन्व्हायरमेंट घेऊ शकतो. त्याचबरोबर प्रॅक्टिकल भागामध्ये तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचा आहे, गणिताचा प्रॅक्टिस करावा लागतो, रिझनिंगचा प्रॅक्टिस करावा लागतो, डेटा इंटरप्रिटेशनचा प्रॅक्टिस करावा लागतो, उतार्याचा प्रॅक्टिस करावा लागतो, है ना. म्हणजे हे 4 युनिट प्रॅक्टिसचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केलात तर पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. तर मित्रांनो, पेपर क्रमांक 1 साठी तुम्ही कोणते कोणते पुस्तकं रेफर करू शकता. तुम्हाला फक्त पुस्तकं रेफर करायची नाही आहेत, तर वर्तमानपत्रे, मासिके, त्याचबरोबर बऱ्याच वेबसाईटवर तुम्हाला बरीच माहिती उपलब्ध होऊन जाईल. तर मित्रांनो, पुस्तकामध्ये पहिलं पुस्तक तुम्हाला रेफर करायचं आहे ते म्हणजे विद्याभारती प्रकाशनचं सेट नेट मार्गदर्शन. लेखक आहेत ब्रिजमोहन दायमाय. दुसरं पुस्तक आहे NTA UGC सेट नेट GRF पेपर क्रमांक 1 संपूर्ण मार्गदर्शन. लेखक आहेत डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेटे. तिसरं पुस्तक आहे NTA नेट सेट GRF शिक्षण यम शोध अभियोग्यता पेपर क्रमांक 1. लेखक आहेत KVS मदान, अंशू बाला मदान. पियर्सन प्रकाशनचं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. आणि चौथं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता, मराठीमध्ये पुस्तक आहे सेट नेट मार्गदर्शन. लेखक आहेत शशिकांत शिंदे. तर मित्रांनो, या पुस्तकांच्या सहाय्याने तुम्ही सेट किंवा नेट परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकता. तर यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तुम्हाला पूर्ण सिलेबस PDF स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता, मॅसेज करू शकता. धन्यवाद.